नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे आमच्या घेवडे भावकीची राखण. मिरगामध्ये ही राखण दिली जाते. तर ती कशा पद्धतीने दिली जाते तर ती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप द्यायला विसरू नका. तर चला जाऊया, आता वाडीतील सर्व मंडळी तिकडे जमा होतील आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात होईल. चला जाऊया. पकडून ठेव. पायसोड पायसोड त्याचे एक शेवट उड कुठलं तरी. हा तेच वाटतं. कुठं हायच्या पर्सनल गेला तर काय हे भारी एंट्री रे, हे भारी एंट्री. चला, इकडचे सर्व आता नारळ आहेत ते वाढवून घेऊया. राखण ठेवतो म्हणून आम्ही अशी वर्षाची राखण ठेवतो ना. ही आपली घेवडे भावकीची असते ना राखण. एवढे वर्षातून आपली जरा वर्षाची एकदा राखण दिली जाते इकडे. आज जास्तच जरा काळोख झाला, उशिरा न झाले जरा लेट झाला. तर सगळे कामावर जाणार असतात ना. गावकर आला नव्हता ना. होय. हा ना, याच्यामुळे लेट झाला सगळं. त्याच्यामुळे लेट झाला. आता हे इथले आपण हो इथल्या तर हे सर्व नारळ वाढवून नंतर ते कोंबडं कापायचं. हां, आणि त्यानंतर मग वरती जाऊन तिथे एक नारळ ठेवले देवा जाऊन तो वाढवायचा आणि मग भाजायचं ते शिजवायचं, काहीतरी करायचं तिथे, मग खायचं, झालं. ओके. ज्याच्याकडे पूजा असते ना त्याच्याकडे ते हे नारळ वाढवायची प्रथा आहे. ओके. म्हणजे आमच्या मंदिराची ज्यांच्याकडे आहे पाळी, आता राजाकडे आहे ना पाळी. राजाकडे पाळी 5 करतो त्याने ते नारळ फोडायचे सगळे. तिकडे ओके. आपण आज कोंबडी किती असतात तरी? आज कोंबडी किती असतात? 3 कोंबडी. 3 कोंबडी. 2 मोठे नाही, 1 कोंबडा आणि 2 बारीक. ओके. इथं कालकीला कोंबडं लागतं. बरोबर फोडला नाही. फोडलेलं ना, असं किती फोडलेलं
चल 5 कर. तिकडे काहीतरी करायला आयफोन माझा खोबरं मस्त काढतो. काढायला पाहिजे. टाका शेवटीला माझा कुठं ठेवली ए काय माहिती काय नको सांगू नको पाणी टाका डायरेक्ट किती पाहिजे बघा पाणी टाकत हा दुतला दुतला हे टोप पकडा का टोप पकड हे थोडं एक तांब्यावर थोडं पाणी टाक ना बबलू थोडं पाणी टाक पान आतमध्ये बबलू बबलू चला करणचा हात लागलाय म्हणजे पटापट शिजेल करणचा हात लागलाय म्हणजे पटापट शिजेल हे करण तू जेवण बनवतो हे चिकन वगैरे बनवतोस काय हा पाहिजे काय नाही थोडं थोडं पाणी पाहिजे रे शिजायला हे काय आहे आर्यन हे आर्यन दे नाही जे पान सुपारी खाणार आहे इकडे आले प्रसादी देतो त्याला तर चला मस्तपैकी सकाळी नाश्ता पण झाला आहे थोडं लेटच उठलेलं कारण रात्री आहे ना खूप लेट झालं नाहीतर आमचे राखण द्यायला एवढा वेळ होत नाही म्हणजे संध्याकाळी 6:30-7पर्यंत होते ना दिवसा उजेडीत सगळेजण जातात घरी पण काल खूप जरा लेट झालं कारण आता गावाला जे पण आहेत ना ते इकडे तर काही घरांची कामं वगैरे चालू आहेत तर तिकडे कामावरती पण जातात मग तिकडून सुटल्यानंतर मग बाकीचे आले मग जमेपर्यंत थोडा वेळ गेला बाकी काय नाही बाकी राखणीला बरेचसे मुंबईकरी येतात पण ह्यावेळेस थोडे एवढे कोण आले नव्हते पण ज्यांना जमलं तेवढे आले होते बाकी सर्व गावातलेच मंडळी होते तर अशा पद्धतीने आमच्याकडे जे आहे राखण वगैरे दिली जाते इथे घरात म्हणजे जे मोठं घर आहे खालती देवघर तिथून मग खालती मंदिरात तिकडे नारळ वगैरे दिला जातो आणि त्यानंतर मग बाकी काय कोंबडं वगैरे असतो तो इथे एकत्र शिजवतात किंवा भाजतात तर काल शिजवलं नव्हतं असे साधीच काय रेसिपी म्हणता येईल त्याला साधंच पण बनवलं होतं असं साधंच ना तेल होतं ना काय पण जे काय लागत होतं ना चव एक नंबर लागत होती तर चला आमच्याकडची राखण आहे वाडभावकीची राखण होती घेवडे भावकीची ती झालेली आहे काल तर हा राखणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भाई आज काय आर्यन भाई किधर जाणे काय जाऊ कुठे तरी आर्यन आलाय सकाळी मस्त नाश्ता पण केलेला आहे आम्ही
तर चला बाय बाय.